हॅलो एव्हरीवन, विनया टेंबे बोलते आहे मी. आज आपण डू आणि डज या दोन क्रियापदांची काही प्रश्न आणि उत्तरं बघूया. हो आणि नाही कशा पद्धतीने बदल होतो ते आज आपण पाहूया. वाचते मी, बोर्डवर लिहिलंच आहे आणि सांगते काय आहे ते. डू आणि डज ही क्रियापदं आहेत, मुख्य वर्तमानकाळी क्रियापदं आहेत. डू डज कुठची क्रियापदं आहेत? वर्तमान काळातली, प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्समधली. आता प्रश्न, डू आय नो. डू आय नो, डू आय नो म्हणजे मला माहीत आहे का? वर्तमान काळ आहे का? डू आय नो मला माहीत आहे का? हो किंवा नाही उत्तर येणार. येस आय नो, हो माहीत आहे, किंवा नो आय डोंट नो, नाही मला माहीत नाही. आता ह्याच्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, हा जो डोंट आहे हा आपण बोलताना डोंट हा शॉर्ट फॉर्म म्हणत असतो. त्याचा फुल फॉर्म आहे डू नॉट. डोंट, डू नॉट. डू नॉट म्हणजेच डोंट. ओके, म्हणून जेव्हा आय असतं तेव्हा डू आणि डोंट हे वापरायचं, होकार आणि नकार द्यायला. दुसरं बघूया, डज ही नो. आता मगाशी होतं डू आय नो, हे पहिलं मी लिहिलं डू, ही असताना मी लिहिलं डज. कारण असं की जेव्हा ही, शी आणि इट ही सर्वनामं म्हणजे प्रोनाऊन आपण घेतो त्यावेळेला तिथे डूच्या ऐवजी आपण डज वापरायचं असतं. असा नियम आहे इंग्लिश ग्रामरचा की ही, शी, इट, डज. आणि म्हणून मग डज असल्यामुळे प्रश्नसुद्धा डजने सुरुवात करायची आणि मग प्रश्न बनवायचा डज ही नो. त्याला माहीत आहे का? ही म्हणजे तो, म्हणून त्याला माहीत आहे का? उत्तर पण येस ही नोज. आता डज, DOES, तो हा जो एस आहे तो तिथे लावायचा. काही क्रियापदांना एस लागतो, काही क्रियापदांना ES लागतो. नोला एस लागतो, तो कंपल्सरी लावायचा आणि बोलताना उच्चारात सुद्धा तो समजायला हवा. आय नो नुसतं आणि ही नोज, एसचा उच्चार पुढे करायचा बोलताना सुद्धा. आय नो, ही नोज. तसं ते येस ही नोज, हो त्याला माहीत आहे. नो म्हणताना नो ही डझंट नो. प्रश्नात आपण काय घेतला आहे? डज. हा जो डज आहे त्याला आपण डझंट म्हणजेच डज नॉट शॉर्ट फॉर्म वापरला परत, कारण बोलतोय आपण. ही डझंट नो, ही डज नॉट नो. डज नॉट शॉर्ट फॉर्म आहे डझंट. ओके, बोलताना आपण डझंट म्हणायचं आहे. ही डज नॉट, ही डझंट, म्हणून ही डझंट नो. तसंच शीसाठी सुद्धा सेम. डज शी नो. शी, ही, शी, इट तिन्ही याला डज. तिला माहीत आहे का? येस म्हणताना येस शी नोज, परत इथे आपण एस लावला डज असल्यामुळे, आणि नो म्हणताना आपण डज रूप घेऊनच पुढे बनवलं शी डझंट नो. शी डझंट नो, शी डज नॉट नो. इटला पण सेम. डज इट नो, डज लावला इटला, परत येस म्हणताना आपण काय केलं? येस इट नोज, नोज केला. त्याला माहीत आहे का? फक्त आता इट हा शब्द माणसांसाठी नाही आहे, पक्षी किंवा प्राणी किंवा वस्तूंना वापरतात, म्हणून प्राणी असेल, पक्षी असेल त्यासाठी इट. ओके, येस इट नोज, एस लावला. नो म्हणताना परत डज घेऊन केलं. नो इट डझंट नो. नो इट डज नॉट नो, त्याला माहीत नाही. पुढचं, डू यू नो. तुला माहीत आहे का किंवा तुम्हाला माहीत आहे का? इथे आता परत डू घेतला. ही, शी, इटला फक्त डज, बाकी खालच्या सगळ्यांना आणि आयला सुद्धा डू. आणि डू घेतला की नकारार्थीमध्ये डोंट, डू नॉट. आणि इकडे येस यू नो, त्याला एस लावत नाही आपण, मुख्य क्रियापद तसंच ठेवलं आहे. येस यू नो, फक्त ही, शी, इटला एस किंवा ES लावायचा. येस यू नो, हो तुला माहीत आहे किंवा तुम्हाला माहीत आहे. नो यू डोंट नो, नाही तुम्हाला माहीत नाही. झालं, सिम्पल आहे. डू वी नो. वी आम्ही आहोत म्हणून डू लावला परत. आम्हाला माहीत आहे का? येस वी नो, हो आम्हाला माहीत आहे. नो वी डोंट नो, परत डोंट घेतला डू असल्यामुळे, आम्हाला माहीत नाही. डू दे नो, परत डू कारण दे आहे. नो म्हणजे माहीत असणे. त्यांना माहीत आहे का? अनेक वचनी आहे. दे हे सर्वनाम, सर्वनामाला इंग्लिशमध्ये म्हणायचं प्रोनाऊन. येस दे नो,
एस किंवा येस लागत नाही जेव्हा डू असतं, म्हणून नुसतं नो मूळ क्रियापद. हो त्यांना माहीत आहे, नो दे डोंट नो, नाही त्यांना माहीत नाही. ओके, ही अशी रूपं आहेत. डू आणि डज दोन्ही वर्तमानकाळी रूपं आहेत. वर्तमानकाळी रूपं आहेत दोन्ही. ओके, आणि ती कशी बदलतात, डू कधी, डज कधी, प्रश्न कसा, होकारार्थी कसा आणि नकारार्थी कसं, हे आज मी तुम्हाला ह्याच्यात सांगितलं. हे असं लक्षात ठेवा, कारण बोलताना हे आपण भरपूर वेळा बोलत असतो. अशा पद्धतीचे वाक्य म्हणजे पहिल्यांदा असे प्रश्न आणि त्यांना हो आणि नाही अशी उत्तरं. तुम्ही पण स्वतः रिव्हिजन करा. वाक्य तुम्ही बनवा आपली आपली. सोपं आहे. डू आय या नो म्हणजे माहीत असण्याच्या जागी दुसरं काहीतरी घालायचं क्रियापद. डू आय सिंग. ओके, डू आय सिंग, डज ही डान्स, डज शी कुक, काहीही क्रियापद घाला, त्यानुसार पुढे वाक्य बनवा. हो किंवा नाही अशा पद्धतीने भरपूर हवी तेवढी बनवता येतील. क्रियापदं बघा जरा, डिक्शनरीत मिळतात, कुठेही सहजपणे ग्रामरच्या कुठच्याही पुस्तकात तुम्हाला क्रियापदं हवी तेवढी मिळतील. ती सगळी वापरून तुम्ही प्रयत्न करू शकता. नियम मी सांगितले ते फक्त लक्षात ठेवले की सोपं आहे काम. नुसतं लिहून ठेवू नका, नुसतं म्हणा. ते जोराजोरात मोठ्यांदा तोंडाने म्हणा, म्हणजे बोलायला अगदी सोपं जाईल. आज मी इथेच थांबते. जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. बाय.